नमस्ते, जय श्री कृष्ण सर्वांना। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे गौरी गणपती विसर्जनाचा दिवस आणि आज आम्ही चाललो आहे कृष्णाईच्या छोट्या आत्तूकडे गणपतीच्या पाया पडण्यासाठी। कारण आत्तूचा गणपती गौरी गणपती असतो, त्याच्यामुळे म्हटलं आजच्या दिवशी तर पाया पडून यायलाच पाहिजे। तर आज आम्ही सकाळी नाही ॲक्च्युली निघेपर्यंत आम्हाला 12 वाजलेले। सकाळीचं कृष्णाईचं आणि घरचं सगळं आवरून आम्ही निघालेलो कृष्णाईच्या आत्तूकडे। हे कृष्णाईच्या आत्तूकडे आलेलो आम्ही। आल्यानंतर मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यांनी बघताय तुम्ही खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। हे स्वामींचं डेकोरेशन असतं, म्हणजे जसं स्वामी झाडाखाली बसलेले असतात त्या प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलेलं। आणि इथेच बाजूला आमच्या ताईंची म्हणजे कृष्णाईच्या आत्तूची मामी राहते, म्हणजे भाऊजींची मामी ॲक्च्युली। सो त्यांच्या घरी देखील बाप्पा बसतात। सो आम्ही आधी ताईकडे पाया पडलो बाप्पाच्या आणि मग त्यांच्याच घरात बाजूला तिकडे बाप्पाच्या पाया पडायला गेलो। त्यांचा देखील गणपती खूप सुंदर होता। मस्तपैकी आम्ही दोन्ही बाप्पांचं दर्शन घेतलं। आणि पावसाळ्यात ना हे कोकणातलं वातावरण म्हणजे आहा, काय सुंदर असं देखावा असतो। आजूबाजूला मस्त अशी भातशेती झालेली असते, हिरवगार शेत असतं आणि ह्यांच्या घराच्या समोरचा व्ह्यू तर म्हणजे अप्रतिमच असतो। कारण ताईचं घर आमच्या अगदी आतमध्ये असं डोंगराळ भागात आहे। आतमध्ये आजूबाजूला सगळे डोंगर आहेत, त्याच्यामुळे मस्त हिरवगार झालेलं असतं। खूप सुंदर देखावा असतो बघण्यासारखा। सो त्यांच्या आजूबाजूच्या घराचं देखील मी शूटिंग घेतलेलं, खूप सुंदर वाटत होतं। आणि पाऊस नव्हता, पण आधी पाऊस लागून गेलेला, त्याच्यामुळे शांत आणि असं थंडगार वातावरण झालेलं। आणि या दोन्ही बापांना जे सुंदर असं डायमंडचं वर्क केलेलं आहे ना, ते आमच्या भाऊजींनी केलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर असे बाप्पा दिसत होते। तर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पाची छानपैकी अशी आरती केली आणि आता वेळ होती बाप्पासाठी नैवेद्य दाखवण्याची। जसं मी म्हटलं, आज गौरी गणपती विसर्जनाचा दिवस होता, तर आमच्याकडे शक्यतो गणपती आल्याच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी आणि जेव्हा विसर्जन असतं त्या दिवशी आवर्जून आम्ही उकडीचे मोदक बनवतो। त्याच्यामुळे आज नैवेद्यासाठी बाप्पाच्या आवडीचे असे उकडीचे मोदक होते। तर इथे सोनीताई आणि चिऊ म्हणजे ताईची मोठी मुलगी, त्या दोघी जणी मिळून बाप्पासाठी छान छान असं नैवेद्याचं पान बनवत होत्या। आणि इथे एका बाजूला कृष्णाईची आमच्या मस्ती चालू होती, कारण का कृष्णाईला खेळायला तिच्या आवडीचा म्हणजे वेदांत दादा भेटलेला, त्याच्यामुळे त्या दोघांची तिथे बाहेर मस्ती चाललेली। आणि इथे ह्या दोघी जणी मिळून मस्तपैकी बाप्पाचं नैवेद्याचं पान बनवत होत्या। तुम्ही बघू शकताय कृष्णाईची खूप मस्ती चाललेली दादाबरोबर, तिला वेदांत दादाबरोबर खेळायला खूप मजा येत होती। अरे वाकडी होईल तुझ्या कृष्णाई चमचे कुठे किती घालतेस तोंडामध्ये? काढते हातात दिला नाही। आज बाप्पासोबत आमची सुद्धा जेवणाची मज्जा होती, कारण ताईने मोदकांसोबतच 5 प्रकारच्या भाज्या, पुरी, वरण भात, पापड असं पंचपक्वान्नाचा बेत केलेला। त्याच्यामुळे मस्तपैकी सगळ्यांनी बाप्पाला नैवेद्य दाखवला। त्याच्यानंतर एकत्र बसून सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला। आणि इथून आम्हाला सगळं आवरून माझ्या माहेरी जायचं होतं परत। माईंना देखील आमच्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं आणि मला आज विसर्जन होतं आमच्या देखील बाप्पाचं, त्याच्यामुळे तिथे विसर्जनासाठी जायचं होतं। त्याच्यामुळे इथलं जेवणाचं आवरून तिकडे निघायची घाई होती। सो अशा प्रकारे ताईच्या बाप्पाचं देखील मस्तपैकी दर्शन घेतलं। मध्ये कोण घुसते ती मध्ये? कृष्णाई ती बाजू हलवते बाबा हलवतो तिला मागे घे, ती चालवते बघा। कृष्णाई कशी चालवतात? सो
सो ताईच्या बाप्पाचं मस्तपैकी दर्शन घेऊन आम्ही आलो परत माझ्या माहेरी. प्रसादने मला आणि कृष्णाईला इथे सोडून तो परत घरी गेला, कारण तिथे सुद्धा वाडीतले काही गणपतींचे विसर्जन होतं आज, त्याच्यामुळे तो तिथलं विसर्जन करणार होता आणि परत आम्हाला रात्री घेण्यासाठी तो इथे येणार होता. सो इथे मम्मीने बाप्पासाठी शिदोरी बांधायला घेतलेली आणि कृष्णाईची त्याच्यासोबत मस्ती चाललेली. हे आपले बाप्पा आहेत, किती सुंदर आहे ते रूप. पुढच्या वर्षी लवकर येण्याची कामना करतोय आपण बाप्पांना. मम्मीने शिदोरी बांधायला घेतलेली आणि मी सुद्धा बाप्पांसाठी. आता आमच्याकडे इथे पद्धत आहे की भटजी येतात, जसं पहिल्या दिवशी भटजी येतात आणि बाप्पाची पूजा करतात, तसं शेवटच्या दिवशी सुद्धा, विसर्जनाच्या दिवशी सुद्धा भटजी येतात आणि बाप्पाची पूजा करतात आणि मग आपण विसर्जनासाठी बाप्पांना घेऊन जातो. सो त्यांना लागणारं जे काही पूजेचं सामान होतं ते मी तयारी करून ठेवत होते. इथे बघू शकताय तुम्ही, पाऊस नव्हता आज, पण बाहेरचा परिसर, बाहेरचा निसर्ग खूप सुंदर झालेलं, खूप शांत असं वातावरण झालेलं, खूप मस्त वाटत होतं. कृष्णाईची मस्ती तर काही बाबा थांबतच नाही. त्या तांदूळ आणि डाळी सोबत पण तिला खेळायचं होतं, सगळंच आणून ठेवलेलं. पण ती पण मजा असते, कारण ते थोडंसं काही वेगळं होतं की आजी काय करते ते बघत होती ती आणि त्याच्यात तिची मस्ती चालू होती. आणि इथे मी बाकी सर्व शेवटला जी पूजा होते त्याच्यासाठी लागणारी सर्व तयारी करून ठेवलेली. वस्त्र होतं, तुपाचा दिवा होता, हळद कुंकू, तांदूळ, माचीस, त्याच्यानंतर बाप्पासाठी नैवेद्यासाठी मोदक ठेवलेले आणि बाकी आरतीसाठी धूप, कापूर वगैरे ती तयारी करून ठेवलेली. आणि हे लाह्या, त्यानंतर ही शेवबुंदी होती, कापूर, त्याच्यानंतर हे जे सगळं सामान आहे ते आम्ही सर्व विसर्जनाच्या वेळेला घेऊन जातो कोंडीवरती. सो ती सगळी इथे तयारी करून ठेवलेली. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये भटजी काका देखील आले. यावर्षी आमच्या वाडीमध्ये 7 गौरी गणपती विसर्जनासाठी फक्त 2च बाप्पा होते, बाकी सगळ्या गौरी विसर्जन होतं आज, त्याच्यामुळे भटजी काका देखील लवकर आलेले. यावेळेला सुरुवातीला म्हणजे बाप्पा ज्या दिवशी आले त्या दिवशीची देखील पूजा अनुनेच केलेली, त्याच्यामुळे विसर्जना दिवशीची पूजा देखील अनुच्या हस्तेच झाली यावर्षी. सो इथे आमच्याकडे इथे वाडीमध्ये पद्धत आहे प्रत्येकाकडे की भटजी काकाच येतात, त्यांच्या हस्ते पूजा केली जाते. नाही तर काही जणांकडे प्रत्येकजण आपापल्या घरी देखील स्वतः पूजा करतात, पण इथे पद्धत आहे की भटजी काकांच्याच हस्ते पूजा होते, म्हणजे ते पूजा सांगतात आणि आपण ती पूजा करायची असते. सो इथे आम्ही सगळ्यांनी बाप्पाची छान अशी पूजा केली. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर मस्तपैकी बाप्पाची आरती झाली, गारणं देखील घातलं भटजी काकांनी. जय देवा गणपती नारायण सावंत सकुटुंब सहपरिवार आपल्या गणेश चतुर्थीमध्ये आगमन करून आपले गणपती आनंदाने पूजा सेवा केलेली आहे मान्य करून घ्या. नारळाचा फळ ठेवलं, त्याचे राजवन केलेल्या कर्तव्य जागेवर त्यांच्या मनोकामना करून सर्वांना विश्वास ठेवा. सर्व कुटुंबाच्या सहाय्यानं काय नोकरी, काम, धंदा, व्यवसाय निमित्त इथून मुंबईपासून परगावी अन्य ठिकाणी होते असे ठिकाणी सर्व कुटुंबाचा सांभाळ करा. कामात धंद्यात त्यांना यश प्राप्त करून द्या. निश्चित मनोरथ करून आनंद व्यक्त करा. काही अडथळा, विघ्न, आजारपणा असतील संकट सर्व दूर करून वगैरे करा. कल्याणकार सुख समाधान शांती सर्वांची सेवा करून घ्या. सूर्य भगवान गणपती बाप्पा मोरया. अक्षता मग डोक्यावरून पाया घ्यायचे.
तू उंदीर मामाला घेऊन चालली आहे आणि मोदक घेऊन चालली आहे. हो छान. टाटा कर. पादे अरे वा. उंदीर मामाला पा दिला. कशा दिला? कशा पा दिला? आणि सगळ्यांच्या संसारात आमच्या संसारात सुख शांती समाधान लावू दे आणि दिवसेंदिवस सर्वांची प्रगती होऊ दे महाराजा. होय महाराजा. मोरया. गणपती बाप्पा मोरया. घेतील नाही तर येता येईल. किती वेळ लागतात? पाण्यात राहू नका. अरविंद फोन कर. रामदास हे कर. तू मोराज पिसा काढू ना. असंच जाऊन दे. मोराज पिसा हा मोराजी पिसा नको काढू. हे प्रसाद दिला ना. घराकडे झोपून तरी यायचा. हे पण तर अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन पार पडलं आणि मी निघाले परत माझ्या घरी जायला. येताना खूप पाऊस लागत होता, त्याच्यामुळे मला रेकॉर्डिंग पुढे कंटिन्यू नाही करता आलं. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आपण लवकरच भेटू आपल्या पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण.